मला जेव्हा आशीर्वाद दिले साहेबांनी, पक्ष म्हणून पण दिले, मुलगा म्हणून पण दिले, तसंच नितेशलाही दिले असतील. आणि ते स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. पण त्यांनी कधी हा दुजाभाव केला नाही की हा पक्ष माझा नाही, हा इतरांचा पक्ष आणि हाच फक्त मला पाहिजे पक्ष, असं कधी केलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की ही आपण एक परिवार म्हणतो ना, मग एका परिवारामध्ये हे सगळं लढवलं. आपण समोरच्याला संधी का देतोय? साहेब कधी डावा उजवा करत नाही, कधीच नाही. म्हणजे तो शत्रू जरी असला तरी त्याला लढू द्या, त्याला थांबवू नका. कारण का युद्ध पण बॅलन्स असलं पाहिजे ना. हे इम्बॅलन्स होत होतं म्हणून मला ते बॅकचं काढावं लागलं की ही कसली लढाई. नाउ यू आर इन ऑल आउट मोड. निवडणुकीपर्यंत तरी. तुमचे बंधू असं म्हणाले, अगदी शेवटचे 2-3 प्रश्न, ते असं म्हणाले की तुम्ही अशी वक्तव्य नाही केली पाहिजेत की ज्यामुळं श्री देवेंद्र फडणवीस नाराज होतील किंवा भारतीय जनता पार्टी नाराज होईल. माझं एक वाक्य दाखवा जिथे मी फडणवीस साहेबांबद्दल काय बोललो. मला एक कळत नाही, तुम्ही माझ्यावर का बोलताय? मी चव्हाणांवर बोलतोय. मी त्यांच्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तुम्ही बोललं पाहिजे. पालकमंत्री आहे, असू दे ना, जबाबदार नेते आहे. मग मी कुठे काय नाही बोललो. माझ्यावर बोलणं म्हणजे मी कोणावर बद्दल वाईट बोलतो? मी चव्हाण साहेबच बोलतोय. हे प्रश्न उपस्थित करायचे नाही का? म्हणजे निवडणूक गेली खड्ड्यात, मग आम्ही कशाला लढतोय? इनफॅक्ट ते तर असं म्हणाले की आमच्या पडत्या माझं काळामध्ये कुठल्या वक्तव्याने तुम्हाला असं वाटलं की मी सन्माननीय फडणवीस साहेबांबद्दल काय चुकीचं बोललो? ते आदरणीयच आहेत, ते नेहमीच राहणार. मी हे पहिल्या वाक्यापासून, पहिल्या इंटरव्ह्यूपासून बोलतोय. बावनकुळे साहेबांचं मी नाव घेतलं, मी सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेबांचं नाव घेतलं. मला ते अध्यक्ष असताना मी भारतीय जनता पक्षामध्ये होतो. त्यांनी एक स्टँडर्ड निर्माण केला त्या पदाचा. तुम्ही स्टँडर्ड निर्माण करा, तुम्ही मॅच्युरिटी आणा तुमच्या वागण्यामध्ये. अजून मॅच्युरिटी आलेली नाही त्या पदासाठी, तुम्हाला जी रिक्वायर्ड आहे ती. असं वागू नका. ह्याच्यामध्ये महायुतीचं नुकसान आहे. मी सातत्याने ओरडतोय, ह्याच्यामध्ये महायुतीचं नुकसान करू नका. साहेब, आपलं एक कुटुंब आहे, आपण हिंदुत्व आयडिओलॉजीसाठी एकत्र आलेली लोक आहोत. हे आता तोडफोड करू नका तुम्ही. हे पैसे कोणासाठी वापरताय तुम्ही? एक निलेश राणेला पाडण्यासाठी. मी कोण आहे? मी तुमच्यासमोर एक लहान माणूस आहे. मग एवढं जर तुम्ही हे सगळे 5-5 वेळा येऊन जर तुम्ही पैसे वाटणार असाल तर मी सांगणार नाही की साहेब 2-3 जिल्ह्याचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष होऊ नका. प्रदेशाध्यक्ष हा पुऱ्या राज्याचा असतो.